यंदा 28 ऑगस्ट 2026ला आलेला आहे वरदलक्ष्मी व्रत. वरदान देणारी, सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण करणारी अशा या वरदलक्ष्मीची उपासना सेवा कशी करावी या संदर्भातली माहिती आज आपण बघणार आहोत. नमस्ते अस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. वर्षातून एकदाच येणारं वरदलक्ष्मी व्रत किंवा वरलक्ष्मी व्रत यंदा 28 ऑगस्ट 2026ला आलेलं आहे. वरद लक्ष्मी व्रत हे श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या आधीच्या शुक्रवारी किंवा पौर्णिमे लगतच्या शुक्रवारी येतं. यंदा ते 28 तारखेला आलेलं आहे. हे व्रत वर्षातून एकाच दिवशी केलं जातं आणि एकदाच केलं जातं. वैभव लक्ष्मी व्रत हे वेगळं आहे आणि वरद लक्ष्मी व्रत वेगळं आहे. जी वरदान देणारी आहे, जी आपल्या मनोकामना पूर्ण करणारी आहे, अशा वरदलक्ष्मीचं व्रत किंवा वरदलक्ष्मीची पूजा आपल्याला आपल्या घरात करायची असते. आता ताई, शुक्रवारी आम्ही गावाला जाणार आहे, आमच्याकडनं सेवा होणार नाही किंवा आमच्याकडनं आम्ही ती करू शकत नाही, मांडणी करायची आहे. मग अशा वेळेस तुम्ही फक्त सेवा केली तरी चालेल, पण मांडणी केली तर अतिशय उत्तम, कारण हे व्रत वर्षातून एकदाच केलं जातं. हे व्रत केल्याने घरात सुख, शांती, समाधान, आयु, आरोग्य आणि अष्टलक्ष्मीची प्राप्ती होते. साऊथ साईडला हे व्रत खूप जास्त प्रमाणात, मग त्याच्यामध्ये तेलंगणा, कर्नाटकमध्ये हे व्रत खूप जास्त प्रमाणात केलं जातं. आपल्या महाराष्ट्रात ह्या दिवशी सेवा केली जाते आणि अर्थात आपल्याला पण मांडणी करायची आहे. ताई, अगं आमच्या घरात मांडणी करत नाही किंवा आमच्या घरात हे कोणी व्रत केलेलं नाही आहे, आम्ही करू शकतो का? नक्कीच तुम्ही करू शकता. काहीच होत नाही. नव्याने प्रथा पाडली, पण आपण देवाचं काहीतरी करत आहे, नक्कीच करू शकता. पण काही काही घरात असं आहे की आपण नियम घरातले मोडू शकत नाही. मग अशा वेळेस तुम्ही सेवा मात्र नक्कीच करू शकता. ताई, आम्ही माहेरी आहोत, मग काय करायचं? तुम्ही माहेरी सुद्धा या सेवा करू शकता, माहेरी तुम्ही पूजा करू शकता. ज्या ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या करण्याचा नक्कीच प्रयत्न करा. तर चला, आधी आपण बघूया की मांडणी कशी करायची. सगळ्यात आधी आपल्याला संकल्प करायचा आहे. संकल्प करण्यासाठी उजव्या हातात पाणी घ्यावं, त्याच्यात हळद कुंकू टाकावं आणि फूल ठेवावं, थोड्याशा अक्षता टाकाव्या आणि आपले नाव, आपलं गोत्र याचा उच्चार करून वरद लक्ष्मी व्रत करत आहे, माझ्या घरात अखंड लक्ष्मी नांदू दे आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर राहू दे, अशी प्रार्थना करायची आहे आणि आपल्याला हा संकल्प करायचा आहे. संकल्प करून झाल्यावर परत 2 पळी पाणी आपल्या हातात घ्यावं आणि ते सोडून द्यावं. संकल्प केलेलं पाणी कुठल्याही झाडाला तुम्ही अर्पण करू शकता, तुळस सोडून. आता आपण मांडणी करून घेऊया. सगळ्यात आधी मी जसं तुम्हाला मगाशी सांगितलं की मांडणी सकाळीच करावी, की जेणेकरून दिवसभर आपल्या घरात ती मांडणी राहील. मांडणी करण्यासाठी एक चौरंग घ्यावं, त्याच्यावर लाल रंगाचं वस्त्र अंथरावं, पिवळ्या रंगाचं आपण वस्त्र ठेवलं तरी चालेल. कलशाची आपल्याला स्थापना करायची असते. लक्षात घ्या, वैभवलक्ष्मी व्रताची मांडणी वेगळी आहे आणि वरदलक्ष्मी व्रताची मांडणी वेगळी आहे. ज्यांनी वैभवलक्ष्मीचे व्रत ज्यांचे चालू आहे ना, त्यांना वरदलक्ष्मीची मांडणी अगदी शेजारी केली तरी चालेल, कारण वैभवलक्ष्मीचा कलश वेगळा आहे आणि वरदलक्ष्मीचा कलश वेगळा आहे. ते तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसेलच. आणि ज्यांचे वैभवलक्ष्मी व्रत नाही आहेत त्यांनी सागर संगीत मांडणी करावी. लक्षात घ्या, किती देखावा करतो ना, याच्यापेक्षा तुमची श्रद्धा, तुमची भक्ती खूप महत्त्वाची आहे. माता लक्ष्मीला तेच प्रिय आहे. आपल्या घरात मातीची किंवा चांदीची असेल किंवा पंचधातूची माता लक्ष्मीची मूर्ती असेलच, नक्कीच ती घ्यायची आहे. माता लक्ष्मीचा फोटो असला तरी चालेल, कारण आणि त्याच्याचबरोबर माता लक्ष्मीच्या फोटोबरोबर जर भगवान विष्णूंचा फोटो असेल तर अतिउत्तम, कारण माता लक्ष्मीला काय प्रिय आहे? तिला भगवान विष्णूंची म्हणजेच नारायणाची सेवा अतिशय प्रिय आहे. सगळ्यात आधी गणपती बाप्पांची स्थापना करून घ्यावी. गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करावा. त्याच्याही आधी कुठलीही सेवा करत असताना आपल्याला दीप प्रज्वलन करायचं असतं, कारण अग्निदेवतेच्या साक्षीने आपण कुठलीही सेवा करणार असतो. म्हणून दिवा लावून घ्यावा. दिव्याला पण हळद कुंकू अक्षता अर्पण करावी आणि नंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करावा. अभिषेक करत असताना ओम गणपते नमः या मंत्राचा मंत्रजप करावा. लक्षात घ्या, वैभवलक्ष्मीची मांडणी ज्यांनी केली आहे, मग ताई 2 गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करू शकतो का? नक्कीच तुम्ही करू शकता. किंवा मी जो कलश तुम्हाला सांगणार आहे ना, तो फक्त कलश वैभवलक्ष्मी मातेच्या शेजारी जरी मांडला आणि त्याची जरी पूजा केली तरी चालेल. आता माझं म्हणाल तर मी सुद्धा वैभवलक्ष्मीचे शुक्रवार माझे चालू आहे. मग मी काय करणार, वैभवलक्ष्मीच्या शेजारी जो कलश मी मांडणार आहे तो मी मांडून घेणार आणि त्याची पूजा करणार. तुम्हाला आता ही व्हिडिओमध्ये दिसेलच. गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करून झाल्यावर गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षता अर्पण करावे, फूल अर्पण करावं आणि नंतर आपल्याला कलश मांडायचा आहे. कलश कसा मांडायचा, तर खाली आपल्याला तांदळाची रास काढायची आहे. तुम्हाला अष्टदल कमळ काढणं शक्य असेल आणि जर तुम्हाला येत असेल तर आवर्जून ते सुद्धा तुम्ही काढू शकता. तांदळाची रास काढल्यावर त्याच्यात
आपल्याला त्याच्यावर हळद कुंकू अर्पण करायचं आहे आणि तुमच्या घरात तांब्याचा कलश असेल किंवा चांदीचा तांब्या असेल किंवा तांब्याचा असेल किंवा अगदी कुठल्याही धातूचा तांब्या असेल तर तो तांब्या तुम्हाला घ्यायचा आहे. बघा, तांब्या घेतल्यावर त्या तांब्याला 5ही दिशेने आपल्याला कुंकवाच्या रेषा काढून घ्यायच्या आहे. कुंकवाच्या रेषा मी कशा काढते आहे? खालून वरती. आता हा कलश असल्यावर वैभवलक्ष्मीचा पण कलश मांडायचा का? तर हो, दोन्ही मांडणी शेजारी शेजारी केली तर अतिउत्तम. तुम्ही म्हणाल ताई अगं आम्हाला गावाला जायचं आहे, पण लक्षात घ्या वरदलक्ष्मी व्रत हे वर्षातून एकदाच केलं जातं. म्हणून ही मांडणी तुम्ही पूजा करून गेलात माहेरी तरी चालेल. दुसऱ्या दिवशी आल्यावर तुम्ही उचलू शकता. बघा, आपण जेव्हा कलश मांडतो वैभवलक्ष्मीचा त्याच्यात काय करतो? आपण पाणी भरून ठेवतो कंठापर्यंत. इथे तसं नाही आहे. इथे आपल्याला तांदूळ भरून ठेवायचा आहे. आपला जो कलश आपण घेतला आहे त्याच्या कंठापर्यंत आपल्याला तांदूळ भरून ठेवायचा आहे. जे लोक कुंचमची सेवा करतात त्यांना माहिती आहे की आपण तांदळाची रास भरत भरत माता लक्ष्मीच्या ज्या प्रिय वस्तू आहेत त्या अर्पण करत असतो. तर इथे पण आपल्याला काही त्याच्यात टाकायचं नाही. फक्त ज्या अक्षता आहे, ज्या अखंड अक्षता आहे त्या आपल्याला जो काही आपला तांब्याचा कलश असणार आहे त्याच्या कंठापर्यंत आपल्याला तांदूळ भरून ठेवायचे आहे. हे सगळं करत असताना तुम्हाला माता लक्ष्मीचा जो मंत्र आवडतो, मग ओम श्रीम नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः, नाहीतर ओम महालक्ष्मीच्या विद्महे विष्णुपत्नीच्या धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. जो मंत्र तुम्हाला आवडतो, जो मंत्र तुम्हाला पठण करणं शक्य होईल त्याचं तुम्हाला मंत्रजप करायचा आहे. त्याच्यावर मी मागे एक नारळ घेतला आहे आणि नारळाच्या समोर माता लक्ष्मीचा मुकुट यथाशक्ती यथाभक्ती तुम्ही कलश सजवू शकता. हे तुमच्यावर आहे. नसेल तर फक्त नारळ ठेवलं तरी हरकत नाही. आता कलश आपण स्थापना केलेली आहे त्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करावं. तुमच्या घरात फूल असेल किंवा गजरा असेल तर तो माता लक्ष्मीला अर्पण करावं. जे निसर्गाने बनवलं आहे, जे परमेश्वराने बनवलं आहे तेच आपण त्यांना अर्पण करत असतो. पण देवाला काय आवडतं? तर देवाला फक्त तुम्ही आवडता, तुमची भक्ती आवडते. आपण किती डेकोरेशन करतो, किती थाटामाटात वरदलक्ष्मी व्रत किंवा वैभवलक्ष्मी व्रत किंवा कुठलेही व्रतवैकल्य करतो. त्याच्यापेक्षा तुमची भक्ती खूप महत्त्वाची आहे आणि तीच देवाला प्रिय आहे. देवीला लाल रंगाचं फूल तुम्ही अर्पण करू शकता. आता हे करून झाल्यावर तुमच्या घरात जर माता लक्ष्मीची मूर्ती असेल, मग ती कुठल्याही धातूची असेल. जर तुमच्याकडे मातीची असेल तर मातीच्या मूर्तीवर अभिषेक नाही करता मग ज्या मी तुम्हाला सेवा सांगणार आहे ना, त्या सेवा करत असताना फक्त थोडंसं फूल घ्यावं आणि त्या फुलं हे पाण्यात थोडंसं बुडवावं आणि थोडंसं देवीच्या लक्ष्मीच्या जी मूर्ती आहे ना त्याच्यावर थोडं थोडं शिंपडावं. जर तुमच्याकडे मातीची मूर्ती असेल तर किंवा चांदीची असेल किंवा कुठल्याही धातूची असेल तर मग तुम्ही अभिषेक करू शकता. अभिषेक करत असताना श्रीसुक्तमचं पठण करावं. श्रीसुक्तम नसेल येत तर ओम श्री महालक्ष्मी नमः किंवा ओम श्रीम नमः या मंत्राचा मंत्र जप केला तरी चालेल. तुम्हाला माहिती का आपण किती पारायण करतो, किती व्रतवैकल्य करतो त्याच्यापेक्षा पण किंवा किती नाम जप करतो त्याच्यापेक्षा पण ना हृदयाच्या त्या कोपऱ्यातून एकदा जरी परमेश्वराला हाक मारली ना आणि आपले कर्म चांगले ठेवले ना तर नक्कीच देव तुमच्या एका हाकेला धावून येतो. माझ्याकडे कमळाचं आसन आहे त्याच्यावर मी माता लक्ष्मीला ठेवलं आहे. याची गरज आहे का? अजिबात नाही. असेल तर ठेवावं, नाही तर साधं ठेवलं तरी चालेल. नंतर माता लक्ष्मीला हळद कुंकू अक्षदा अर्पण करावी. त्याच्याबरोबर श्रीयंत्र असेल तर त्याला पण हळद कुंकू अक्षदा अर्पण करावी. कमळकट्ट्याची माळ त्याला गुंडाळून ठेवावी. माता लक्ष्मीला पण गजरा किंवा लाल रंगाचं फूल अर्पण तुम्ही करू शकता. हे करून झाल्यावर नैवेद्य महत्त्वाचा आहे. नैवेद्यात काय असावं? त्याच्या पण आधी जर तुमच्याकडे गजंत लक्ष्मी असेल तर नक्कीच तुम्ही पण ते ठेवू शकता कारण ती 8 लक्ष्मींपैकी एक येते. असेल तर ठेवा, नसेल तर हरकत नाही. आता बघा वैभवलक्ष्मीची मांडणी मी केली आहे. माझ्या घरात हे सगळं वैभवलक्ष्मीच्या मांडणीत असणार आहे. मग मी काय करत शेजारी एक कलश ठेवेल आणि त्या कलशावर जी तुम्ही मांडणी आत्ता केली ना, जो कलश स्थापन केला ना, तो मी तिथे ठेवेल. या पद्धतीने तुम्ही करू शकता. रांगोळी काढावी. सकाळी मांडणी ही केली आणि संध्याकाळी वैभवलक्ष्मीची केली तरी हरकत नाही. पण आता गावाला जायचं असेल तर मी सांगेल वरदलक्ष्मी व्रत वर्षातून एकदाच येतं, बाकी तुमची इच्छा. तुम्ही म्हणाल ताई रक्षाबंधन पण वर्षातून एकदा येतं, पण तरी पण तुमची इच्छा. जर तुम्ही इथे असाल तर तुम्ही आवर्जून करू शकता. माहेरी असाल तर तुम्ही सेवा करू शकता. आता सेवा काय ते तुम्हाला सांगते. त्याच्या आधी आपण बघूया नैवेद्य काय अर्पण करायचं. नैवेद्य तुम्ही कुठलेही ड्रायफ्रुट्स अर्पण करू शकता जर तुमच्या घरात उपलब्ध असेल तर. सगळ्या प्रकारचे फळं तुम्ही माता लक्ष्मीला ठेवू शकता प्रसाद म्हणून. नाहीतर फक्त दूध आणि साखरेचा नैवेद्य जरी अर्पण केला माता लक्ष्मीला तरी हरकत नाही. ती सुद्धा तो नैवेद्य गोड मानून घेते. थोडक्यात काय की देखावा करण्यापेक्षा सेवेलाकडे भर द्या, सेवा जास्त करा. जे घरात ड्रायफ्रुट्स असेल ते माता लक्ष्मीला अर्पण करावे. फळं असेल तर ते अर्पण करावे. तुम्ही खीर कुठली पण अर्पण करू शकता. तुम्ही मखाणे अर्पण करू शकता. तुम्ही खीर माता लक्ष्मीला अर्पण करू शकता. मग ती रव्याची आहे, तांदळाची आहे किंवा ज्या काही आपण शेवयाची खीर करतो, मखाण्याची करतो किंवा अगदी शिरा जरी केला तरी तो माता लक्ष्मीला प्रिय आहे.
जेवढं तुम्हाला करणं शक्य होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा. कारण वर्षातून एकदाच हे वरदलक्ष्मी व्रत असतं. आता तुम्हाला माता लक्ष्मीची आरती करायची आहे. वरदलक्ष्मीचं व्रत जेव्हा होतं ना, तेव्हा असंख्य महिलांना आपण आपल्या घरात बोलवू शकतो. त्यांचं माता लक्ष्मी स्वरूप त्यांची पूजा करू शकतो. 1, 3, 5, 10, 21 जेवढ्या महिला येतील तेवढ्यांना तुम्ही बोलवा आणि यथाशक्ती मग तुम्ही त्यांना दूध देऊ शकता, तुम्ही त्यांना भोजन देऊ शकता, तुम्ही त्यांना फराळाचं देऊ शकता. दूध, केळी किंवा चहा तुमच्या घरात जे उपलब्ध आहे, जे तुम्ही यथाशक्ती करू शकता, ते तुम्हाला त्या लक्ष्मी स्वरूप महिला ज्या येणार आहेत त्यांना द्यायचं आहे. सांगितलं की 1, 3, 5, 7, 9, 11, 21 कोणीतरी म्हणजे एवढ्या सवाष्णी भेटल्या तर अतिशय उत्तम. त्यांना काहीतरी तुम्ही खायला द्या आणि प्रत्येकाची अगदी ब्लाऊज पीस ने तुम्ही आवर्जून ओटी भरा. जेवढ्या महिला येणार आहे तुम्ही यथाशक्ती त्यांची ओटी भरू शकता. त्याच्याबरोबर त्यांना शृंगाराचा अलंकार म्हणून तुम्ही हळद कुंकू थोडं थोडं तुम्ही त्यांना देऊ शकता आणि जे तुमच्या घरात बनवलं आहे ते तुम्ही त्यांना खायला देऊ शकता, भोजन देऊ शकता किंवा साधं दूध आणि चहा दिला तरी हरकत नाही. काही ठिकाणी हे खूप मोठ्या उत्साहात हे व्रत केलं जातं. आपल्याकडे यथाशक्ती यथाभक्ती आपण करू शकतो. आता सेवा महत्वाची आहे. सेवा हा मूलभूत अंग आहे जो आपण प्रत्येकाने जोपासलाच पाहिजे. सेवा काय करायची तर अर्थात श्री सुक्तम 16 वेळा म्हणा, 51 वेळा म्हणा, तुमची इच्छा. तुम्हाला जेवढ्या वेळा श्री सुक्त म्हणता येईल. 16 वेळा म्हटलं तर सोन्याहून पिवळं. कारण बघायला गेलं तर पौर्णिमा शुक्रवारी सकाळी संपत्ती आहे. असं बघायला गेलं तर नक्कीच म्हणजे शुक्रवारी सुद्धा पौर्णिमा आहे आणि गुरुवारी पण आहे. तर तुम्ही आवर्जून ही सेवा करू शकता, माहेरी करू शकता किंवा तुमच्या घरातही तुम्ही करू शकता. त्याच्याबरोबर ललिता सहस्रनामाचं पठण करून तुम्ही कुंकुम अर्चन करू शकता. होय, ललिता सहस्रनामाचा पाठ करून तुम्ही कुंकुम अर्चन तुमची माता लक्ष्मीच्या मूर्तीवर असेल किंवा श्रीयंत्रावर असेल तर तुम्ही कुंकुम अर्चन आवर्जून करू शकता. त्याच्याच बरोबर तिसरं येतं ते तुम्हाला महालक्ष्मी अष्टकांचं पठण करायचं आहे, कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे. ज्यांना पठण करणं शक्य होत नाही त्यांनी युट्यूबला लावून द्यावं, माता लक्ष्मी समोर बसावं आणि सगळे मंत्र स्तोत्र पठण करावे. ओम श्री महालक्ष्मी नमः किंवा महालक्ष्मीचे विष्णू लक्ष्मी गायत्री मंत्र, ओम महालक्ष्मीच्या विद्महे विष्णू पत्नीच्या धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. त्याच्याच बरोबर जे तुम्हाला मी कनकधारा स्तोत्रम सांगितलंय, महालक्ष्मी अष्टकम सांगितलंय, श्री सुक्तम सांगितलंय आणि ललिता सहस्रनाम याचं पठण करून कुंकुम अर्चन करायचं आहे. जेवढीच जास्त सेवा करण्याचा प्रयत्न होईल तेवढं करावा. आणि माता लक्ष्मीला काय प्रिय आहे तर तिला नारायणाची सेवा अतिशय प्रिय आहे. ज्याच्या घरात नारायणाची सेवा केली जाते त्या घरात माता लक्ष्मी स्थायी स्वरूपात अखंड वास करते. तर माता लक्ष्मीला आवडणारी भगवान विष्णूंची सेवा नक्कीच तुम्ही विष्णू सहस्रनामाचं पठण करू शकता किंवा श्रवण करू शकता किंवा तुम्ही व्यंकटेश स्तोत्रम 3 वेळा तरी तुम्ही प्राकृत किंवा संस्कृत जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही पठण करू शकता. मैत्रिणींनो, वर्षातून एकदाच येणारी ही सेवा आहे. अर्थात आपल्याला जर मासिक धर्म शुद्ध पेटाळा तर तुम्ही सगळ्या सेवा श्रवण करू शकता. पण जर सगळं चांगलं आहे आणि जर तुम्हाला रक्षाबंधनाच्याच दिवशी माहेरी जायचं आहे तर मी तुम्हाला म्हणेल सकाळी जरा लवकर उठा आणि तुम्ही मग सगळी सेवा करून जाऊ शकता. बाकी तुमची इच्छा, तुम्हाला जसं जमेल तसं करण्याचा प्रयत्न करा. आता उद्यापन किंवा उत्तर पूजा कशी करावी तर जी मांडणी तुम्ही केलेली आहे ते सगळं सामान उचलून जागेवर ठेवायचं. जे तांदूळ आहे ते तुम्ही तुमच्या धान्यात टाकायचे आहे. याचं आता नॉनव्हेज तर कोणी खाणार नाही आहे म्हणजे याचं सात्विकच भोजन घ्यावं. तुम्ही खिचडी किंवा साधा भात तुम्ही करून म्हणजे स्वतः ग्रहण करू शकता. जे नारळ आहे ते आवर्जून तुम्ही फोडून खाऊ शकता आणि जे फुलं पानं ठेवलेले आहेत ते तुम्ही निर्माल्यात टाकून देऊ शकता. त्याच्याच बरोबर जे कुंकुमार्चन केलेलं आहे ते कुंकू तुम्ही त्याच दिवशी लगेच काढू शकता किंवा दुसऱ्या दिवशी तुम्ही काढू शकता. आता दुसऱ्या दिवशी करायचं असेल तर माता लक्ष्मीला प्रार्थना करायची की तू माझ्या घरात स्थायी स्वरूपात वास कर. मी ज्या काही सेवा केलेल्या आहेत त्या मी तुझ्या चरणी रुजू करते अशी प्रार्थना करायची, माफी मागायची. काही चुकलं असेल तर मला माफ कर आणि उत्तर पूजा उचलून घ्यायची. आता काही ठिकाणी असं आहे की दही भाताचा नैवेद्य दाखवून तुम्ही पूजा उचलू शकता जर तुमची इच्छा असेल तर. पण आपलं असतं की तो नैवेद्य कसा दाखवायचा. काही ठिकाणी हा नियम आहे की दही भाताचा नैवेद्य दाखवायचा दुसऱ्या दिवशी आणि पूजा मांडणी उचलायची. नाही तर काही नाही तर तुम्ही फक्त दूध साखरेचा नैवेद्य माता लक्ष्मीला अर्पण केला आणि ती जी मांडणी आहे ती उचलून घेतली तरी चालेल. फक्त क्षमा प्रार्थना करावी, माझ्याकडनं काही चुकलं असेल तर माफ कर. खूप सुंदर हे व्रत आहे. आवर्जून करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या आर्थिक अडचणी नक्कीच कमी होईल आणि त्याच्यापेक्षा पण खूप जास्त सुख शांती समाधान तुम्हाला नांदेल. तर आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.